साधारणपणे अद्रक लागवडीला पावसाच्या आधी 3 आठवडे, म्हणजे पाऊस सुरू होणारे आपला साधारण 7 जूनचा 7 पकडला जून. तर आपण 3 आठवडे म्हणजे 15 मेच्या आसपास आपण अद्रक लागवडीचा विचार बरं. करा. हळद लागवडीचा विचार आपण मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला जूनच्या आठवडा पहिल्या आठवड्यामध्ये. त्यावेळेस करावं, जर आपलं हक्काचं पाणी असेल तर. जर पावसावर आधारित आपण करणार असेल तर बाय डिफॉल्ट ते आपल्या जून मध्येच जाणार आहे किंवा मान्सून आल्यानंतरच जाणार आहे. परंतु पावसाळ्यावर आधारित लागवड जर केली तर त्याचा उत्पन्नावर तितकाच परिणाम होतो जितकी लागवड आपली पाऊस सुरू होण्याच्या आधी असेल तितका आपल्याला फायदा होतो. जर लागवडच पाऊस चालू झाल्यानंतर चालू. किंवा पावसाळ्यात आपण केली तर त्याची उगवण ज्यावेळेस पाऊस जोमाने असतो त्यावेळेस उगवण व्हायला चालू होईल. आणि मग तो जो पावसाचा पोषक कालावधी तो तेवढा आपला निघून जाईल, तो आपल्याला मिळणार नाही. म्हणजे साधारणपणे 4 महिन्याचा जर तो कालावधी आहे तर त्यातले 15 दिवस आपले मिस होतील, 15 दिवस आपले सुटतील. मग ते जे सुटलेले 15 दिवस आहे तर तो आपल्याला फायदा होणार नाही. त्या अनुषंगाने जर आपलं हक्काचं पाणी असेल, जर पाण्याचं नियोजन आपल्याकडे असेल तर आपण विचार करावा की मान्सूनच्या आधी 15 दिवस किंवा 21 दिवस पर्यंत आपण आधीची लागवड ही आपली पूर्ण करा. बरोबर. ठीक आहे. आता हवामानाबद्दल, हंगामाबद्दल तर तुम्ही माहिती दिली. हो. पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं हो. तर वेगवेगळ्या प्रकारची जमीन आहे. जसं काही शेतकऱ्यांकडे काळी जमीन आहे, हो. काही शेतकऱ्यांकडे मध्यम जमीन आहे किंवा काही शेतकऱ्यांकडे चुनखडीयुक्त सुद्धा जमीन आहे. बरोबर? हो. तर ह्या जमिनीची जी निवड आहे, तर ती कशा प्रकारची निवड करायला पाहिजे ने, की जेणेकरून मी जसं सांगितलं की हो. जवळ-जवळ 10-12 महिने हे जे कंद आहे, हे ते जमिनीमध्ये राहणार आहे. असतात. बरोबर. बरोबर? तर काही समस्या ज्या आहेत तर त्या जमिनीच्या प्रकारानुसार त्या कंदांवरती येऊ शकतात. येऊ शकतं. तर त्याबद्दल काय सांगशाल? जमिनीची निवड जसं आपण हंगाम निवड योग्य साधली तर हंगाम निवड आपण आपलं नियोजन ठरवून आपण मागे पुढे करू शकतो. किंवा थोडंसं हंगाम नियोजनात बदल झाला तर त्याला सुधारण्यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा इतर गोष्टी आपण सुधारू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो आणि उत्पन्नात आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकतो. पण जे मातीच्या बाबतीत तुम्ही बोलताय, जमीन निवडीच्या बाबतीत आपल्याला खूप दक्षता घ्यायची. कारण का, जे एक वाक्य तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की 10 महिन्यापर्यंतचा कालावधी हा जमिनीखाली असतो. बरोबर. आणि हे पिकाचं उत्पादन सर्व म्हणजे जे काही आपण काढतो तर आपल्याला मिळणारा जो काही वाटा आहे तो 100% मातीच्या खालचा वाटा आहे. खालचा वाटा. मातीच्या वर आपल्याला काही मिळणार नाही. मग मातीच्या खालचा वाटा आहे म्हणजे याचा अर्थ काय, एकतर या पिकाला मानवणारी जमीन किंवा आपली जी असणारी माती आहे तर ती खूप पोषक किंवा खूप चांगली असावी. आता चांगलीचा अर्थ काय, तर पहिलं तर जमिनीत पाण्याचा निचरा चांगली होणारी असेल. म्हणजे पाणी दिल्यानंतर हां, ते दिल्यानंतर पण आणि पावसात. पावसात. कारण आपला साधारणपणे 4 महिने जर आपण पावसाचा कालावधी धरला, 4 महिने जर पाऊस पडणार आहे, कदाचित मान्सूनचा पॅटर्न असा आहे की सप्टेंबर महिन्यात मान्सून जात नाही, परतीचा पाऊस पाऊस जास्त होतो तो ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये होतो. मग ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे अगदी नाही म्हणलं तरी 4.5-5 महिन्यापर्यंत आपण पावसाचा कालावधी बरोबर. धरतो. त्यावेळेस निचरा होणारी असावी. तो जर निचरा नाही झाला तर जी तुम्ही कंदकूज बोलताय किंवा कंद सड बोलताय तर ती समस्या तिथं भेडसावते. तर भेडसावणार. पहिलं काय, तर मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला व्हावा, ही पहिली तिची गरज आहे. गरज आहे. दुसरी गरज काय, की जमिनीचा उतार हा एकसारखा किंवा चांगला असावा. हा म्हणजे जमीन सपाट पाहिजे किंवा एक सपाट लेवल असावी पाहिजे. आणि एक लेवल असावी. कुठंतरी तिला पाणी साचतंय एका बाजूला आणि एका बाजूला नाही. तर मग शेतकऱ्यांचा भ्रम असतो की जिथं पाणी साठतंय फक्त तिथल्या पुरतच समस्या येईल, तिथंच कंदकूज किंवा कंद सड. पण तसं नाही, तिथं जर ती बुरशी आली, तिथं जर त्या बुरशीला पोषक वातावरण मिळालं तर ते प्लॉटमध्ये पसरायला वेळ लागणार नाही. यंत्रांच्या सहाय्याने किंवा मजुरांच्या माध्यमातून ती पसरत राहील आणि आपल्या पूर्ण प्लॉटचं किंवा आपल्या पूर्ण क्षेत्राचा त्यामध्ये लॉस होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्या जमिनीचा उतार किंवा जमिनीची जी काही लेवल आहे तर ती चांगली एकसारखे असावी, पाहिजे, एकसारखी समान असावी. पाहिजे. ही झाली दुसरी गरज. तिसरी गरज काय, की आपण वारंवार म्हणतोय की जमिनी खालून उत्पादन येणार आहे किंवा मातीच्या खालून उत्पादन येणार आहे, म्हणजे जमीन ही कसदार असावी. कस या अर्थी की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मुबलक असावं. तिचा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणू ऑर्गॅनिक शकतो कार्बन आपण. जो म्हणतो आपण, तर तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तो जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला असावा. जर सेंद्रिय कर्ब नसेल तर आपण त्यामध्ये जे काही चांगलं कुजलेलं शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा जी सेंद्रिय खतं असतील, जसं म्हणजे संचार. अगदी ॲग्रोस्टारचा संचार असेल किंवा बाकीची काही बाजारामधले चांगली कुजलेली मळी किंवा इतरही काही सेंद्रिय खतं जेवढी काय असतील त्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असणं का गरजेचं आहे, तर जी कंदसड कंदकूजच्या जवळच परत आपण पोहोचतोय वारंवार की तिथं मातीमध्ये हवा खेळती नाही राहिली, बरोबर. पाणी मुळे मातीचे जे कण आहेत तर ते घट्ट चिटकून राहिले आणि हवा खेळती नाही राहिली तर तिथं त्या बुरशीला पोषक वातावरण मिळतं पोषक वातावरण आणि होतं आणि ती पसरायला सुरुवात होते. मदत होते किंवा तिला योग्य स्थिती मिळते. म्हणून आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असणं जास्त गरजेचं असणं आहे. गरजेचं ते आहे. जर नसेल तर ते आपण वरतून टाकलं पाहिजे. म्हणजे जे आपण पाचट गाडतो किंवा कुजवलेलं शेणखत शेणखत टाकतो, टाकतो. मळी टाकतो, सेंद्रिय खत टाकतो, निंबोळी पेंड असेल, संचार असेल किंवा ॲग्रोस्टारचं सहज असेल, यासारखी जी काही घटक आहेत ते आपण आपल्या जमिनीत वाढवले पाहिजे. मग ही तिसरी आपली गरज झाली. पाण्याचा निचरा, जमिनीची सुपीकता किंवा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा उतार. या 3 गोष्टीनंतर जो उल्लेख तुम्ही केला चुनखडीचा,
तर आता आलं, अद्रक किंवा हळद असेल तर या दोन्ही पिकं ही एकदल प्रकारातली पिकं आहे. ही मसालेदार पिकं असल्यामुळे सल्फरची गरज आणि एकदल पिकं असल्यामुळे फेरसची गरज फेरसची गरज. ही यांना खूप असते. आता जर चुनखडीची जमीन तुम्ही निवडली, ज्या जमिनीमध्ये चुनखडी तुम्हाला दिसते डोळ्यांनी, सफेद रंगाचे बारीक बारीक दगड क्षार दिसतायत, क्षार वर क्षार ते आलेले किंवा असतात सफेद कलरचे. किंवा सफेद रंगाची भुकटी जमिनीमध्ये, तर जर अशी चुनखडीची जर जमीन असेल तर तुम्हाला फेरसची कमतरता सतत पीक दाखवेल. म्हणजे त्यावेळेस अन्नद्रव्य जे आहे फेरस आयर्न हो, तर ते देणं गरजेचं ते आहे. देणं गरजेचं आहे. परंतु जर आपल्याला माहिती की आपल्या जमिनीतच फेरस नाही किंवा जमीन चुनखडी आहे, तर आपल्याला तिथं पीक टाळता आलं तर ते योग्य राहील. अच्छा, कारण एकदल म्हणजे पीक आहे. अशा जमिनीमध्ये आपण ते पिकं शक्यतो टाळायलाच टाळावी. पाहिजे. कारण या पिकाला गरज खूप आहे. म्हणजे तुम्ही ऊस सारखं पीक पाहिलं, सतत पिवळं पडते. याच्यामध्ये अद्रकीचं नियोजन असेल किंवा हळदीचं असेल, हळदीचं असेल. तर ते तुम्हाला सतत पिवळं पान दिसते आणि ते पान पिवळं दिसते पण कुठलाही रोग नाही, करपा नाही, पानाच्या कडा करपलेला नाही, काही नाही. तर तिथं तुम्हाला ती फेरसची कमतरता आहे. त्या फेरस घटकाचं म्हणजे आयर्न जो घटक आहे तो वारंवार तिथं कमी होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला फेरस तुम्ही वापरू शकता वारंवार. परंतु ते करण्यापेक्षा जर चुनखडीयुक्त जमीन आहे तर ती आपण टाळावी. ती टाळावी. जिथं जमीन पाणथळ आहे म्हणजे पाणी मुरत नाही, पाणी खाली जात झिरपत नाहीये नाही, म्हणजे पाणी साचून पाणी राहतं. वरती साचून राहते, ती जमीन टाळावी. अशा प्रकारच्या जमिनीची जर निवड आपण चांगली करू शकलो तर आपल्याला जे काही 9 महिने 10 महिने किंवा 8 महिन्याच्या पुढे जे काही आपल्याला कालावधी हे पीक जमिनीत ठेवायचे तर ते आपल्याला चांगलं निघेल. आणि जे आपण कंदकूच, कंदसड, कंदमाशी इत्यादी ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपण पुढे जाणारच आहोत, पण त्या गोष्टींवर खर्च होण्यापासून आपण टाळू शकतो आणि तो टाळलेल्या खर्चामुळे आपल्या उत्पादनात अप्रत्यक्षपणे आपण भर टाकू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जमिनीची निवड इथं फार महत्वाची. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की अन्नद्रव्यांमध्ये फेरस जे आहे आणि सल्फर जे आहे म्हणजे मसाला वर्गीय पीक असल्यामुळे हो. सल्फर वगैरे जे अन्नद्रव्य आहेत ती तर खूप- ही सुरुवातीला वापरणं खूप गरजेचं आहे, बरोबर. की जेणेकरून पुढे जे काही समस्या येणार आहे किंवा जे पानं पिवळे पडण्याची जी समस्या आहे तर ती येणार नाही पुढं हो. आणि आपण तिथंच तिचा बंदोबस्त करू शकतो. बरोबर. पण अजून एक बरेचसे शेतकरी संभ्रमात पडतात सर, हा. की अन्नद्रव्य वापरत असताना म्हणजे जसं आता तुम्ही फेरसचा उल्लेख केला हो. किंवा सल्फरचा उल्लेख केला, पण ही जी अन्नद्रव्य आहेत तर ही अन्नद्रव्य जी पायाभूत खतं वापरतात शेतकरी हो. की ज्याला आपण बेसल डोस म्हणतो, बरोबर. तर ही बेसल डोस मध्येच देणं योग्य आहे की जे टॉप ड्रेसिंग असेल किंवा काही शेतकरी ड्रिप वरती पण लागवड हो. करतात. बरोबर. बऱ्यापैकी ड्रीपवर आता हा, तर लागवडी मग व्हायला लागली. ड्रिप मधून देणं योग्य की पायाभूत ज्या खतांचं नियोजन शेतकरी करतात तर त्याच खतांमध्ये देणं योग्य, तर आपण काय सांगाल याबद्दल? अन्नद्रव्याच्या बाबतीत जसं तुम्ही उल्लेख केला की आपल्याला फेरस सारखं अन्नद्रव्य असेल, झिंक असेल, ह्या अन्नद्रव्यांचा आपल्याला टप्प्याटप्प्याने वारंवार करायचा. वापर करावा लागतो. म्हणजे साधारणपणे आपलं पीक साधारण 45 दिवसाचं आहे, 60 दिवसाचं आहे, 90 दिवसाचं आहे, 120 दिवसाचं आहे, बरोबर. अशा टप्प्याने आपल्याला ते द्यायचे. मग फेरस मध्ये आपल्याकडे EDTA फेरस असेल, चिलेटेड फेरस असेल बरोबर. किंवा न्यूट्रिप्रोचं आयर्न असेल, ते आपण देऊ शकतो फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे. ठिबकद्वारे. झिंक मध्ये तसंच आहे, न्यूट्रिप्रोचं झिंक असेल किंवा बाजारामध्ये झिंक सल्फेट असेल किंवा ऑक्साईड फॉर्म मधले ते झिंक आपण वापरू शकतो. ही अन्नद्रव्य आपल्याला द्यावं लागतात. ही झाली सूक्ष्म अन्नद्रव्य. याच्या जोडीला मॅग्नेशियम सारखं जे अन्न घटक आहे तो आपल्याला पायाभूत खतातूनही द्यावा लागतो आणि ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे त्याचाही वापर करावा बरोबर. लागतो. आता जो उल्लेख आपण सल्फरचा केला, तर मसाला वर्गीय पिकांमध्ये सल्फर का लागतं, तर त्याच्यात जे काही तिखटपणा तिखटपणा किंवा तो जो वाढवण्यासाठी. मसाल्याचा जो काही घटक आहे, सुगंध. हा, किंवा तुम्ही जर आल्याचा विचार कराल तर तेलाचं प्रमाण, त्या आल्यामध्ये जे तेलाचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी, हळदीमधलं कर्क्युमिन वाढवण्यासाठी, यासाठी आपल्याला गंधक जमिनीतून ते पीक उचलत असतं. मग गंधकयुक्त जी खतं आहेत, मग नुसतं तुमचं 90% वालं गंधक असेल, 80% वालं गंधक असेल किंवा गंधकयुक्त खतामध्ये जसं की सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा 20-20-0 यामधलं जे गंधक आहे किंवा पोटॅशियम 0-0-50 किंवा सल्फेट. सल्फेट ऑफ पोटॅश त्यामधलं गंधक आहे, या गंधकाचा आपल्याला तिथं वापर करावा वापर लागतो. करा. मग गंधक आपल्याला पायाभूत खतातूनही द्यावं लागतं आणि आपण ठिबकद्वारे ठिबकवरती, किंवा स्प्रेद्वारे, फवारणीद्वारे पाणीद्वारे वगैरे देऊ वापरू शकतो. शकतो. फवारणीद्वारे जर गंधक दिलं तर त्याचा अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिएंट म्हणून वापर नाही होणार, त्याचा तुम्हाला बुरशीनाशक किंवा कोळीनाशक एवढाच वापर होईल. जमिनीतून मुळातून गेलेलं जे काही गंधक आहे गंधक किंवा आहे, सल्फर आहे ते न्यूट्रिएंट तेच फक्त म्हणून nutrient उपलब्ध म्हणून, होईल पिकाला. काम करेल. आता आपला दुसरा जो मुख्य प्रश्न होता की आपल्याला अन्नद्रव्य वापर करायचा तर पायाभूत खतं. मित्रांनो, पहिलं तर आपण अद्रक किंवा हळदीचं नियोजन करत असाल तर ते ठिबकवरच करा. कारण आपण जे पाहिलं की पावसावर आधारित करतोय किंवा जमिनीत निचरा होणं गरजेचं आहे, या सगळ्या बाबी जर जुळून आणायच्या असतील आणि चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला ठिबक असणं गरजेचं आहे. मग तुमचं नॉन ISI असो किंवा साधं ठिबक असो, लोकल असो, किंवा जर शक्य झालं तर चांगल्यातलं ठिबक तुम्ही ISI मार्क पण करू शकता. पण ठिबकवर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ठिबकवर व्यवस्थापन करत असताना आपल्याला बेड बनवायचंय आणि बेड बनवत असताना अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते आपण सेंद्रिय खत पाहिलं, सेंद्रिय जे की कार्बन. शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ॲग्रोस्टारचं संचार संचार किंवा असेल. सहज असेल, हे आपण वापरतोय. सेंद्रिय खत
आपल्याला पहिलं वापरायचं. दुसरं सिंगल सुपर फॉस्फेट जी आपण SSP म्हणतो वापरू आपण शकतो. एसएसपी गोळी असेल किंवा SSP ची पावडर असेल, पावडर असेल. ती जर वापरली तर आपल्याला गंधक आणि स्फुरद या दोन्ही गोष्टी तिथं जातात. त्याच्या जोडीला पोटॅश वापरायचे. मग जर शक्य असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश टाळावं आणि सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर SOP. करावा. एसओपी ते आपण वापरायचे. त्यानंतर आपल्या अद्रकला किंवा हळदीला जे जमिनीतून जे काही कीड किंवा जे काही बाकीचे प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे त्यासाठी दाणेदार जमीनजनित बुरशी म्हणू बुरशी- शकतो किंवा जमीनजनित कीड. कीड म्हणू शकतो. तर त्यासाठी आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करू शकतो या खतांसोबत, किंवा आपण ठिबकने सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि किडीच्या बाबतीत जर सांगायचं तर या खतामध्ये दाणेदार जे काही कीटकनाशक बाजारामध्ये विविध उपलब्ध आहेत तर त्यापैकी एकाचा वापर करू शकतो. निंबोळी पेंड कंपल्सरी किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना अवश्यपूर्व निंबोळी पेंड वापरावी. निंबोळी पेंडचा वापर केल्यामुळे जमिनीतल्या ज्या काही किडा असतील त्यांना परावर्तित करण्याचं काम करतं. सूत्रकृमीची जी काही समस्या आहे ती आपल्याला पुढे येऊन भेडसावत नाही. आणि खास करून अद्रक जर करत असाल तर सूत्रकृमीपासून आपल्याला जपायचं असेल तर आपल्याला निंबोळी पेंडचा वापर करायचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला जमीन तयार करत असताना किंवा बेड बनवत असताना वापरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे आपण लागवडीपासून पुढे किंवा उगवणीनंतर जे नियोजन करणार 20-25 आहे, दिवसानंतर. तर त्यावेळेस आपण विद्राव्य खतं असतील किंवा टॉप ड्रेसिंगचे काही 1-2 डोस असतील ओके. किंवा काही फवारण्या असतील त्यातून त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण सांभाळू शकतो. जसं की शेतकरी मित्रांनो, सरांनी तर सांगितलं की म्हणजे जी काय आपण सेंद्रिय खतं, ऑर्गॅनिक खतांबरोबर रासायनिक हो. खतांचं सुद्धा जे नियोजन आहे तर हे पायाभूत खतांमध्ये करणं खूप खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये निंबोळी पेंड असेल, DAP असेल, हो. SSP असेल, किंवा ऑर्गॅनिक सेंद्रिय खतांमध्ये तुम्ही जसं ॲग्रोस्टारचं संचार सांगितलं, हम्म. त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत आहे. बरोबर. तर हा खूप महत्वाचा वाटा आहे या खतांचा, रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा. हम्म. तर त्यामुळेच 8 ते 9 महिने जे पीक आहे तर हे आपण जमिनीमध्ये घेतोय आणि त्याच्या पोसण्यासाठी जी काही खतांची उपलब्धता आहे हो. तर ती वेळोवेळी जी आहे तर पण ती पिकाला यामध्ये होत एक जाते. गोष्ट लक्षात घ्या की जे शेणखताबद्दल आपण बोलतोय, शेणखत आपलं घरगुती असेल किंवा विकतचं असेल बरोबर. तर शेणखत हे कुजलेलं पाहिजे. चांगलं कुजलेलं हा, पाहिजे. कुजलेलं का असावं तर शेणखत कुजण्याची प्रक्रिया जर जमिनीच्या बाहेर झाली तर जमिनीतले अन्न घटक ते कुजण्यासाठी वापरणार नाही. आणि जमिनीत गेल्यानंतर जर ते कुजण्याची प्रक्रिया करेल तर ते अन्न घटक आपल्या पिकाला पुरवणार नाही. ते पहिलं कुजण्यासाठी वापरेल. आणि कुजण्यासाठी वापरण्यासोबतच त्यातून जे काही शेणखत कुजत असताना किंवा कोणतंही सेंद्रिय कर्ब जमिनीत कुजत जमीन- असताना जे काही गॅस बांधतात त्या गॅसचा विपरीत परिणाम आपल्या पिकावर होतो. पिकावरती आणि त्याची होतो. वाढ किंवा त्याची जी काही फुटवा आहे तर त्याला सुरुवातीला बाधा येऊ शकते. त्यासाठी आपल्याला शेणखत कुजवण्याची प्रक्रिया ही आपल्या लागवडीच्या आधी करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही बियाणं आणताय, जे बेनं तुम्ही निवड करताय. हळदीचं करताय किंवा बेनं तुम्ही अद्रकचं आणताय तर बेनं आणल्यासोबतच तुम्हाला पुढचं काम करायचंय का शेणखत त्याच वेळेस आणायचंय. शेणखताची तयारी मग करायची. शेणखत आणून तुम्ही जर आपल्या बांधावर ठेवलं, त्याच्यावर कुजवणारे जे काही जीवाणू वाढवले, थोडंफार पाणी मारलं आणि ते कुजवलं तर साधारणपणे 45 दिवस खूप होतात चांगलं दीड कुजायला. महिना. दीड महिन्यात आपलं एकदम चांगलं कुजून मिळतं. मग तुम्हाला जर कच्चं शेण मिळत असेल तर 1.5 महिन्यात तुम्हाला कुजवावं लागेल. कुजवावं लागेल. जर तुम्हाला थोडंफार कुजलेलं शेणखत मिळालं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक साधारण 15 दिवस 20 दिवस जरी तुम्ही ती प्रक्रिया केली तरी अप्रतिम असं तुम्हाला खत मिळतं. मित्रांनो, 10 ट्रॉली शेणखत न कुजलेलं वापरता किंवा काय म्हणतो ना त्याला कमी कुजलेलं वापरता त्याच्याऐवजी 4च ट्रॉली वापरा, पण कुजलेलं कुजलेलं वापरा. वापरा. तुम्हाला त्याचा 100% परिणाम जाणवेल. अशा पद्धतीने आपल्याला एक काळजी जी शेणखत किंवा सेंद्रिय खत निवडताना आणि वापरताना आपल्याला घ्यायची. अन्नद्रव्यांबद्दल तर सांगितलं, हो. पण आता जसे की अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केल्यानंतर वेळ येते ती बियाणं निवडीची. हो. आता बरेचसे शेतकरी जे आहेत की घरगुती बियाणं वापरता हा. किंवा शेजारच्याचं बियाणं विकत घेता बरोबर. किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या मित्राकडनं बियाणं विकत घेता. हो. बरोबर. तर हे बियाणं निवड करत असताना जशी काळी जमीन असेल, चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा मध्यम प्रकाराची जमीन असेल तर कोणत्या जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड केली पाहिजे. हा. आणि जसे की आलेबद्दल आणि हळदबद्दल जी काही वाण आहे सध्या मार्केटमध्ये प्रचलित आहे किंवा व्यापारी लोकांची जास्त मागणी आहे त्या बरोबर. वाणांची, तर असे आल्लीचे कोणते वाण जे आहेत तर ते शेतकऱ्यांनी निवड करायला पाहिजेत. नक्कीच जे बेने निवड आहे तर ती गोष्ट महत्वाची. दोन्ही म्हणजे तुम्ही हळद पिकाचा विचार करा किंवा अद्रक आल्याचा करा. करा तर तुम्हाला बेने निवड ही चांगली जमली पाहिजे. बेने निवड जर तुमचं घरचं बेना असेल तर हळदीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितका जेठा गड्डा किंवा जो मधला गड्डा आहे मधला गड्डा तो डायरेक्ट वरती वरती येतो. झाडच त्याला येतं. तर जिथून झाड येतं तर तो त्रिकोणी गड्डा किंवा ज्याला मुळं दिसतात डोळ्यांनी तर ती मुळं आलेला जो गड्डा दिसतो त्याची निवड तुम्ही जितकी जास्त कराल तितकं तुमचं उत्पादन जास्त आहे जर तुमचं घरगुती बियाणं. परंतु तुम्ही जर विकतचं बियाणं घेत असाल तर तुम्हाला कोणताही शेतकरी फक्त जेठा गड्डा देणार नाही. कारण बरोबर. जेठा गड्डा जर तुम्हाला दिला तर त्याचं तिकडे हळदीचं उत्पादन घटेल. जे काही आहे ते घटेल किंवा त्याला पण लागवड करायची असेल तर तो देणार नाही. मग आपण असं गृहीत धरू की साधारण 20% तो जेठा गड्डा आपल्या
शेतात आला शेतामध्ये आला पाहिजे किंवा बेण्यामध्ये आला पाहिजे 20 ते 25% जर आपण दुसरीकडून बेणं घेतोय तर. हा जेठा गड्डा का महत्वाचा, तर जेठा गड्डाला येणाऱ्या जे काही शेजारचे कडे असतात तर ते तिथपर्यंत चांगलं असतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ना, तो जो मातृकंद आहे त्याच्या शेजारी येणारे जे अंगठे म्हणू शकतो आपण, बरोबर. त्याला जे फुटवे फुटतात तर ते साधारण अंगठ्यापेक्षा जाड असतात आणि त्याच्यावर साधारणपणे आपल्याला जर त्याच्या रेषा पाहिल्या किंवा त्याचे डोळे पाहिले तर साधारण 3 ते 5 डोळे आपल्याला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे मग एकंदरीत जेठा गड्डा जेठा जर गड्डा घेतला सोडला तर शेजारचं त्याच्या बरोबर. जवळच लगेच अंगठ्याच्या आकाराचा अंगठ्यापेक्षा असतो. जाड किंवा अगदी पायाच्या अंगठ्या इतकं पण जाड, तर त्या अंगठ्याच्या आकाराचं आणि साधारण 3 डोळे कमीत कमी असलेलं बेणं आपल्याला फक्त निवडायचे. आता जितके डोळे त्या बेण्याला असणार तितके फुटवे तुम्हाला मिळणार. फुटवे जास्त हो. भेटणार. तुम्हाला साधारणपणे 14,000 15,000 16,000 रोप 1 एकरला लावायची. लागवड. म्हणजे साधारण 14-15,000 बेणं तुम्ही निवडताय. एका बेण्याचं वजन सरासरी 30 ग्रॅम पासून तर 50 ग्रॅम असतं. म्हणजे जेठा गड्डा जर घेतला तर 50 ग्रॅमचा आणि जे जर तुम्ही अंगठ्यासारखं जर घेतलं 30 ग्रॅम तर पर्यंत ते बरोबर. 30 ग्रॅमच्या पुढचे असतील. क्रायटेरिया एवढाच ठेवायचा आहे की त्याला डोळे असावेत आणि ते डोळे साधारण फुगीर असावेत. फुगीर असावे, टपोरे आता असावे. डोळे कधी फुगतात, तर तुम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षीची हळद काढली, हळद काढून जर ती झाडाखाली सावलीला सुकवली आणि साधारण 1.5-2 महिन्याचा कालावधी गेला तर बरोबर. डोळे फुगायला चालू होतं. म्हणजे त्यामध्ये जी सुप्तावस्था असते ती ऑटोमॅटिक नैसर्गिक पद्धतीने ती बाहेर चालू होतं, पडायला चालू बरोबर. होते आणि ती ज्यावेळेस बाहेर पडायला चालू होते त्यावेळेस ते डोळे फुगतात आणि डोळे फुगलेली परिस्थिती असेल तर ते बेणं जर तुम्ही लागवडीस वापरलं तर तुम्हाला काय होणार आहे, जर तुम्ही साधारणपणे 8 क्विंटल ते 10 क्विंटल बेणं लावताय तर त्यातून 70-80% आपली उगवण क्षमता होईल. बरोबर. म्हणजे म्हणजे 80% चांगल्या ज्यावेळेस पद्धतीने शेतकरी अंकुरण सोयाबीन होईल. लावतात किंवा मका लावतात त्यावेळेस शेतकरी हे गणित लावतात की 40 किलो सोयाबीन पेरलं आणि त्यातलं जर 70% उगवतंय तर माझं 1 एकर मध्ये चांगली सोयाबीनची झाडांची संख्या होते. हे ढोबळ गणित शेतकऱ्यांचं असतं बेण्याच्या बाबतीत, बियाच्या बाबतीत, म्हणजे 70% जे तसंच हे बेण्याच्या बाबतीत आहे. जर डोळे चांगले असतील, जर तुम्ही योग्य बेणं निवडलं असेल आणि ते जर बेणं तुम्ही लावलं तर तुम्हाला जे जर्मिनेशन आहे ते ऍक्च्युअली 60-70%च्या पुढे मिळेल आणि मग झाडांची संख्या जी झाडांची तुमची एकरी जी संख्या आहे ती मेंटेन ती राहते. maintain होईल आणि ती जर मेंटेन झाली, फुटव्यांची संख्या मेंटेन झाली तर तुमचं उत्पादन चांगलं. उत्पादन वाढतं. एका बेण्यापासून कमीत कमी 3 ते 5 फुटवे आपल्याला मिळाले पाहिजे हा उद्देश आहे. त्यासाठी 3 पेक्षा जास्त डोळे असावे. जितके डोळे आहेत त्याच्या 60 किंवा 70% आपल्याला त्याच्यातून फुटवे बाहेर फुटवे काढले. हे बेणं आणल्यानंतर त्याची सुप्तावस्था मोडलेली असावी. म्हणजे जर काढणी आपण जसं मगाशी पाहिलं की जानेवारीत काढणी झाली तर मार्च पर्यंत आपल्याला थांबावं 3 लागेल. महिने एप्रिल थांबावं नंतर आपण लागवडीस वापरू शकतो. जर फेब्रुवारीत काढणी झाली असेल तर आपल्याला एप्रिल पर्यंत थांबावं लागेल. मे नंतर आपण लागवड करू लागवड शकतो. करू शकतो. मग हा 3 महिन्याचा कालावधी त्यात जाऊन द्यायचा. ते बेणं आणल्यानंतर आपण त्याची निवड करायची. एकतर ज्या प्लॉटमधून आणतोय तिथं कंदकूच, कंदसड, कंदमाशी किंवा करपा जास्त नसावा. ते बेणं आपल्या परिचित असावं, आपल्या पाहणीतलं असावं. पाहण्यातलं असावं. तिथून जर आपण आणलं आणि असे रोगराई मुक्त जर बेणं असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये ह्या समस्या कमीत कमी येते. ज्यावेळेस बेणं आणतो त्यावेळेस प्रयत्न करा की बेण्यासोबत माती लागून येणार नाही. बरोबर. कारण म्हणजे ज्या प्लॉटमधून तुम्ही चिटकलेली बेणं नसावी. आणता तिथून जर माती लागून त्याला आली तर त्या मातीतून काही तिकडचे जे काही बुरशीजन्य रोग. बुरशीजन्य रोग आहेत किंवा बुरशीचे बीजाणू आहेत ते सुद्धा आपण त्या बेण्यासोबत घेऊन येतोय हा त्याचा अर्थ झाला. मग त्यासाठी माती लागलेली नसावी. बेणं स्वच्छ बेणं असावं. बेणं आणल्यानंतर आपण सावलीला ते साठवावं. सावलीला साठवून त्याच्यावर जी काही बेणं मध्ये जी काही सुप्तावस्था आहे ती बाहेर पडण्यासाठी साधारण 2-3 महिन्याचा कालावधी जाऊन द्यावा. ढीक करून सावलीला बेणं साठवून त्याच्यावर ऊसाचं पाचट असेल किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा ठेवायचं. ठेवलं तरी चालेल. अगदी योग्य आहे. ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची त्यावेळेस आपण 8-15 दिवस आधी ते बेणं बाहेर काढून काढायचं. त्याच्यावर साधारण बारदान ओलं करून किंवा बीज प्रक्रिया करून आपण त्याला सुप्तावस्था मोडण्यास मदत करायची. आणि एकदा का आपण सुप्तावस्था मोडण्यास मदत केली की साधारण 15 दिवसाच्या आसपास आपण त्याची लागवड करू शकतो. लागवड केल्यानंतर 15, 21, 25 दिवसापर्यंत ते बेणं उगून येईल. जर डोळे फुगलेले नसतील तर तुम्ही लागवड केल्यानंतर बेणं उगून यायला अगदी 30 दिवस घेईल. 25-30 दिवस जास्त दिवस, लागतात. मग डोळे इकडे सुप्तावस्था जर काढली नाही तर शेतात जाऊन ती सुप्तावस्था काढेल आणि मग उगवण होईल. मग तुमचं प्लॉट पुढे मागवतो. काही फुटवे वर जातात, काही खाली राहतात. ते टाळण्यासाठी आपल्याला आधीच त्याची सुप्तावस्था एकसारख्या महत्त्वाचं आहे. आकाराची डोळे करणं. फुगणं महत्वाचं आहे ते आपल्याला करायचे. जे हळदीच्या बाबतीत आहे आपण पाहिलं जे ठकोंबा असेल किंवा अंगठ्याच्या जाडीचा असेल ते आपल्याला निवडायचे. आता अद्रक मध्ये काय करायचे, अद्रक मध्ये सुद्धा जो मुख्य कंद आहे तर तो आपल्याला मिळाला तर तो जास्तीत जास्त तो वापरायचा आहे आणि त्याला बाजूला येणारी जी काही बोट आहे त्याला फिंगर्स म्हणतात तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. कोवळं जे अद्रक असेल तर ते आपल्याला टाळायचे. कोवळ्या अद्रकमुळे काय होतं, कोवळं अद्रक जर तुम्ही लावलं तर त्याचा ते फुटवा लगेच होतो. म्हणजे फुटून लगेच येणार, परंतु मग त्याला जोम राहत नाही आणि जे आलं जुनं आहे
तर ते आलं फुटत नाही. त्याचं जे काही साल आहे ती पक्की असते, ती लवकर जर्मिनेट होत जर्मिनेट नाही. होऊन येत नाही. मग उगवण त्याची लेट होते, परंतु हे उगवण पुढे जातं. मग ते प्लॉट पुढे मागे होण्याची शक्यता असते. शक्यता. ते लवकर उगून आलं की याच्यावर सावली पडून याला ते दाबून टाकण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला जी निवड करायची तर ती एकसारख्या बियाण्याची करायची. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो, की ज्यावेळेस आपल्याला बेणे निवड करायची, ज्या शेतातून आपण बेन आणतोय किंवा आपल्या ओळखीचे शेतकरी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा आपल्या स्वतःच्या शेतातला असेल, ते बेन आणल्यानंतर ते बेन ज्यावेळेस आपल्याला लागवडीस वापरायचे, त्यावेळेस हे महिला मजुरांना जर तुम्ही दाखवून दिलं कशा पद्धतीचं बेन पाहिजे, कोणत्या पद्धतीचं नकोय, तर त्यांच्याकडून हे काम खूप चोखपणे होतं. म्हणजे महिला मजुरांकडे ती एक कला असते, की त्यांचं कामाची जी पद्धत आहे तर त्यामध्ये अजिबात कुठेही तडजोड नसते. त्यामुळे जर शक्य झालं तर महिला मजुरांकडून याची छाटणी किंवा याचं जे काही वेगळे करायचे ते करून घ्या आणि त्यानंतरच ते बेन आपण आपल्या पुढच्या लागवडीसाठी किंवा लागवडीसाठी आणत आहोत. प्रक्रियेसाठी आपण ठेवूया आणि पुढे जाऊन त्याचा उपयोग करूया. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा अद्रक आणि हळद पिकामध्ये तुम्हाला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहे, तर ह्या कोणत्या प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवतायत किंवा भेडसावतायत, तर जरूर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याच्यावरती नक्कीच जो काही पुढील व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यामध्ये तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे, तर ते आपण घेऊन येऊ.